2024 ते 2026 या कालावधीत तब्बल 18,81,00,000 रुपयांची बिलं प्रलंबित असल्यामुळे जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशन आक्रमक झाली आहे. एप्रिल 2026मध्ये प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र त्यानंतरही बिलांची पूर्तता न झाल्याने कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर असोसिएशनच्या वतीनं ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं असून 6 मेपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर कंत्राटदारांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. बिलांची तात्काळ पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. पाणी पुरवठा योजना जी आम्ही चालवतो तिचे 1 ते 1.5 वर्षापासूनचे पैसे बिले पेंडिंग पडलेले आहे. आम्ही वारंवार यांना मागणी करत आहे पेमेंट द्यायची. हे आम्हाला अद्यापपर्यंत पैसे देत नाही आणि तारीख पे तारीख देऊन आज देऊ, उद्या देऊ, 15 दिवसांनी देऊ, महिनाभरानं देऊ, अशा तारखेवर तारखा देऊन हे आम्हाला फक्त आमची दिशाभूल करीत आहे. आता आमच्या संघटनेमध्ये जे काही ठेकेदार आहे ते अतिशय गरीब आहे, तरी आपली रोजीरोटी चालवासाठी बिचारे काम करतात. काही जणांनी बचत गटाचा कर्ज घेतला आहे, काही जणांनी बायकोचे दागिने गहाण ठेवले आहे, यांचं व्याज वाढत आहे, हे पैसे देत नाही, त्यांची उपासमारीची पाळी आली. याकरता आम्ही यांना पैशाची मागणी करत आहे. तरी हे आता वित्त आयोग आमचं म्हणतं की आमच्याजवळ तुम्हाला द्यायला पैसाच नाही. त्यामुळे आम्ही आता हे 3 दिवस ठिय्या आंदोलन करणार आहे. नंतर पूर्ण अमरावती जिल्ह्याचा पाणी पुरवठा बंद पाडणार आहे. कारण जनता ही आमचीच आहे, जनता आमची भाऊबंद आहे. जनतेची माफी मागून शेवटचं त्यांना आम्ही हात जोडून सांगू की आता आमच्याजवळ पैसा नसल्यामुळे, आमची उपासमारीची वेळ आल्यामुळे आम्ही तुमचा पाणी पुरवठा बंद केल्याशिवाय आम्हाला मार्ग नाही. आम्ही खुर्च्यावर बसणारे माणसं आज रस्त्यावर बसलो, हे या MGBच्या अधिकाऱ्यांना समजायला पाहिजे. मग यांच्याजवळ पैसा नाही तर ठेकेदाराला कामं सांगून कामं का करतात? मग काय फुकटा स्कीम चालवतात का हे 12 महिने?